एक वर्षापूर्वी मी या हॉस्टेलला भेट दिली होती. त्या टायमाला असलेली परिस्थिती मुळामध्ये एवढं बदललेली नाहीये, परंतु एक सॅम्पल म्हणून आम्ही एक युनिटचं रिनोव्हेशन घेतलं होतं. त्याला जवळपास 5 कोटी रुपये मी मंजुरी केले होते. कामामध्ये थोडीशी दिरंगाई झाल्याचं मला इथं दिसून आलेलं आहे. परंतु आताच त्याचे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा BNCचे अधिकारी असेल, त्यांना सांगितलं की पुढच्या शनिवारपर्यंत हे एक युनिट कंप्लीट झालं पाहिजे. आणखीन 4 युनिट यामध्ये आहेत. त्या 4ही युनिटला त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला, त्याला सुद्धा मंजुरी दिली जाईल. तुम्ही जर पाहाल ह्या दोन्ही बिल्डिंग मधला फरक तुम्हाला जाणवतोय. आताही त्या ठिकाणी बघा, तिकडे ते काच कशा फुटलेल्या आहेत, त्या जाळ्या कशा निघलेल्या आहेत. या सर्व हॉस्टेलचा आता आणि किचनही तुम्ही पाहिलं असेल, दोन्ही किचन मधला फरक. दगडावरचा ते कडपा टाकलेला आहे, त्याच्यावर बसून विद्यार्थी जेवतायत. हे आता ही कन्सेप्ट किती वर्षापूर्वीची जुनी कन्सेप्ट आजही आपल्या या हॉस्टेलमध्ये राबवलं जाते, हे दुर्दैव आहे. म्हणून आता याच्यामध्ये सर्व चेंजेस करायचा माझा मनोदय आहे. आता ह्या 4 युनिटला जवळपास 15 ते 20 कोटी रुपये लागणार आहेत. ते सुद्धा मी पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना मंजूर करणार आहे. आणि तातडीनं याला युद्ध पातळीवर कसं काम करता येईल. आज मी पहिल्यांदा आनंद या गोष्टीचा की लिफ्ट चालू झाली. आता त्या लिफ्ट पहिले तर लिफ्ट ह्या सगळ्यात जेव्हा हॉस्टेलचं निर्माण झालं त्या दिवसापासून इथलच्या लिफ्ट बंद आहेत. आता मी येणार आहे म्हणून चालू केलं की काय मला माहित नाही, परंतु ही लिफ्ट ही कंटिन्यू चालू असली पाहिजे. विद्यार्थ्याला 5व्या मजल्यावर जाणं आणि तिथून खाली येणं हा जो काही त्याचा प्रवास आहे जाणून बुजून जो होतोय, एखाद्या वेळेला पाणी नसलं तर खाली येऊन बकेट भरून घेऊन जाऊन वर जायचं, हा जो काही त्रास त्याला होतोय तो त्रास आता होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. मी इथलच्या अधिकारी जे आमचे भगत साहेब आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर SC जे आहेत, त्यांनाही सांगितलं की आपलं ह्या कामावर पूर्ण देखरेख असली पाहिजे. किती मुदत दिली होती आणि किती काळ झालेला आहे? नाही, त्यांना 1 वर्षाची मुदत निश्चित दिली होती, परंतु अपेक्षा होती की त्यांनी हे 9 महिन्यामध्ये काम कंप्लीट करायला पाहिजे होतं. आता हे फिनिशिंगचं वर्क आहे. तुम्ही पाहत असाल सगळं चेअर्स आलेले आहेत, कॉर्ड्स आलेले आहेत, लाइटिंगचं काम चालू आहे, किचनचं काम चालू आहे, तेथलचं टेबल आलेले आहेत. आलंय आता हे सगळं सेट व्हायला. म्हणून त्यांना मी सांगितलं की आता हे सगळं सेट करणं आणि क्लीन करून पुढच्या शनिवारी पुन्हा जेव्हा माझी व्हिजिट राहील त्या टायमाला मला हे सर्व वर्किंग मध्ये दिसलेलं पाहिजे. तुम्ही येण्याआधी विद्यार्थ्यांशी बोललो, विद्यार्थी म्हणाले दिवाळीसारखं सजवलंय, रोज असं चित्र नसतं, मंत्र्यांनी रोज यावं असंही आवाहन केलं त्यांनी. नाही, निश्चित आहे, विद्यार्थ्याची भावनाच आहे. काही वेळेला असं होतं ना, एखादा पुढारी आला किंवा मंत्री आला की त्या साफसफाई थोडस जास्त जोरात केली जाते. मग हे सर्व आलबेल आहे असं सुद्धा दाखवलं जातं. मी आल्यानंतर पहिल्यांदा पाहिलं की हॉस्टेलकडे येणारा रस्ता तिथपर्यंत सिमेंट रोड पलीकडचा, परंतु हॉस्टेलची जशी बाउंड्री सुरू होते रस्ता नाहीये. म्हणून हे सर्व कामं हे आम्हाला करायचे आणि हे अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला पैशाची कमी नाहीये, कामामध्ये दिरंगी का करता तुम्ही, तुम्हाला अडचण काय आहे. विद्यार्थी इथं राहतोय, शिकतोय, तर त्याला तुम्ही चांगल्या सुविधा देण्यामधून वंचित का ठेवताय. म्हणून विद्यार्थ्याला सुद्धा सांगेल की चिंता करू नका, मी काही बाहेरचा नाही, या शहरातला असल्यामुळे माझं या हॉस्टेलकडे सर्वात जास्त लक्ष असणार आहे आणि हे हॉस्टेल चांगल्या पद्धतीने करायचा माझा मनोदय सुद्धा आहे. सर 5 युनिट आहे की रोज जे जेवण मिळतं त्यापेक्षा आज चांगलं जेवण मिळालं. रोज म्हणजे असं जेवणाची क्वालिटी एवढी खास नसते. क्वालिटीमध्ये ज्या वेळेला फरक जाणवेल त्या टायमाला त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती राहणार आहे की आपले जे इथलचे जे अधिकारी आहेत त्यांना किंवा डायरेक्ट मला फोन करा. ज्या दिवशी क्वालिटी खराब असेल, जर तुम्ही सांगत नसाल तर याच्यात बदल होणार नाही, पण सांगितला तर निश्चित जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल आणि जेवणाच्या क्वालिटीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. सर, एका युनिटचं काम पूर्ण व्हायला 1 वर्ष लागले. 4 युनिट किती वर्ष लागले? मी सॅम्पल म्हणून घेतलं होतं. आता वर्ष वगैरे लागणार नाही. मी या 4 युनिटचं एक साथ मान्यता देईन आणि 4 युनिटच्या कामाला आम्ही जवळपास या 2 महिन्यामध्ये सुरू करू. तोपर्यंत प्रवेश होतील, विद्यार्थी राहणार कुठे? आता एक युनिट होईल राहील.
विद्यार्थ्याची गैरसोयी असा कोणतंही काम आम्ही करणार नाही. नाश्ता त्यांना जर भरायचीच वेळ आली तर आम्ही दुसऱ्या हॉस्टेलमध्ये सुद्धा घेऊ शकतो. अधिकाऱ्यांनी सांगितलं 2 नंबर युनिटचं काम लवकर सुरू होणार आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना बीड बायपासची एक इमारत भाड्याने घेतली, तिथं शिफ्ट करणार आहे, पण तिथं आणखी व्यवस्था नाही. सगळ्या व्यवस्था केली जाईल. विद्यार्थ्यावर कुठेही व्यवस्थेमध्ये कमी करण्यात येणार नाही. थँक्यू.